नव्या कोऱ्या सुमधुर गीतांचा अनोखा पण बहारदार प्रयोग तुला पाहताना. प्रयोग क्रमांक 35. श्रोते हो, कवीच्या मनातील भावना शब्दांत घेऊन कागदावर उतरते आणि कविता जन्माला येते. संगीतकाराने कवितेतील शब्दांना ताल सूर लयीत गुंफून सुंदर सुरावटीचा साज बहाल केला की गीत तयार होते. आज आपण संगीतकार गणेशसूत यांनी संगीतबद्ध केलेली निवडक गीते ऐकणार आहोत. चला तर मग संगीतकार गणेशसूत म्हणजेच केदार गणेश अभ्यंकर यांच्या सुरावटीने नटलेल्या भावपूर्ण सुमधुर भावगीतं, भक्तिगीतं, गझल, लावणी अशा सर्व प्रकारच्या गीतांचा आनंद घेण्यासाठी सज्ज होऊया. आजचं पहिलं गीत ऐकल्यावर अनुभवातून ज्येष्ठता आणि विनम्रता कशी येते याची प्रचिती येईल. कवी अविनाश बागडे यांचे भरपूर साहित्य प्रकाशित झालेले असताना देखील ते वाग्देवीला प्रार्थना करतात की रचनाकारो की पंक्ती में अपनी भी पहचान मुझे दे. आणि त्याच वेळी ते हे देखील मागतात की सृजन सिंधू साहित्य जगत में प्रखर रहू अभिमान मुझे दे, वाग्देवी वरदान मुझे दे. ऐकूया संगीतकार गणेशसूत म्हणजेच केदार यांच्या आवाजात. शब्द शब्द का अर्थ निराला, भाव भूमिका रचे शिवाला. शब्द शब्द का अर्थ निराला, भाव भूमिका रचे शिवाला. रचनाकारो की पंक्ति में अपनी भी पहचान मुझे दे, वाग्देवी वरदान मुझे दे, ज्ञान मुझे विज्ञान मुझे दे. वीणा के स्वर झंकृत उर में, वीणा के स्वर झंकृत उर में, घोर की वाटी गाती सुर में. वीणा के स्वर झंकृत उर में, घोर की माटी गाती सुर में. बस जा मुझ में सरगम बन के, अंतर का वो ध्यान मुझे दे, ज्ञान मुझे विज्ञान मुझे दे, वाग्देवी वरदान मुझे दे, वाग्देवी वरदान मुझे दे. बल छल 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 का दे, दीप ज्ञान का कलश सजा दे. बुद्धि बल छल 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 का दे, दीप ज्ञान का कलश सजा दे. सृजन सिंधु साहित्य जगत में प्रखर रहूं अभिमान मुझे दे, ज्ञान मुझे विज्ञान मुझे दे, वाग्देवी वरदान मुझे दे, वाग्देवी वरदान मुझे दे. रचनाकारो की पंक्ति में अपनी भी पहचान मुझे दे, ज्ञान मुझे विज्ञान मुझे दे, वाग्देवी वरदान मुझे दे, वाग्देवी वरदान मुझे दे, वाग्देवी वरदान मुझे दे.
आता आपण पुढच्या गीताकडे वळतो आहोत. हिंदीतील अतिशय प्रतिथयश कवी रास म्हणजेच रामकृष्ण सहस्रबुद्धे प्रार्थना कशी असावी, प्रार्थनेतील शब्द कसे असावे हे सांगत आहेत. तसेच जगाला संस्कारित करण्यासाठी व्यक्त व्हावेसे वाटत असेल तर शब्द अतिशय प्रामाणिक असलेच पाहिजेत आणि दृष्टीही निर्मळ असली पाहिजे हे देखील सांगत आहेत. ऐकूया हर्षदाच्या आवाजात. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए, दे के संस्कार जग को भाव अविचल चाहिए. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए, दे सके संस्कार जग को भाव विचल चाहिए. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए, दे सके संस्कार जग को भाव विचल चाहिए. है मरुथल यदि उरों में उग सकेंगे फूल क्या, भावना को व्यक्त करने शब्द निश्चल चाहिए. दे सके संस्कार जग को भाव विचल चाहिए. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए. आज ठहरा जल नदी का है सरोवर हो गया, कल विदूषक जो रहा वह आज जोकर हो गया. चार पल की जिंदगी में अनगिनत दौलत मिली, थी नहीं पहचान उसकी गुड़िया गोबर हो गया. दे सके संस्कार जग को भाव विचल चाहिए. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए. मुख बधिर भी बांटते जीवन की सौगात, नयनों के संकेत से करते मन की बात. आशा और विश्वास से द्वार खुलते जाए, हाथ पाँव दोनों नहीं फिर भी लिख दे पाए. दे सके संस्कार जग को भाव विचल चाहिए. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए. कुछ धुआं सा रहा अब मुंह के बाहर देखिए, बदलियों ने घर बनाया घर के बाहर देखिए. शीत में लहरों की चादर ओढ़ मौसम आ गया, रास कहता डर हटा कर डर के बाहर देखिए. दे सके संस्कार जग को भाव विचल चाहिए. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए. दृष्टि निर्मल चाहिए. दृष्टि निर्मल चाहिए. आपण ऐकणार आहोत. एक मिनिट. ही जी आत्ता रचना तुम्ही ऐकली ते डॉक्टर रामकृष्ण सहस्रबुद्धे आज आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अत्यंत गहन असा विषय त्यांनी या कवितेत मांडला अत्यंत सोप्या पद्धतीने. त्यांनी सद्गुरू दत्तात्रेयांना विनंती केली आहे की आमच्यावर सदैव आपल्या कृपेची सावली असावी. ज्या निर्जीव नगण्य वस्तूंचे आपल्याला महत्त्व वाटत नाही त्यांच्यातही दत्तगुरूंना अलौकिक तत्त्व आढळतात.
म्हणूनच त्यांनी निसर्ग, प्राणी आणि पंचमहाभूतांच्या अचर सृष्टीतील 24 गुरु मानले आणि त्यांना अनुकरणीय ठरवून लोकांना आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला. म्हणूनच ते जगाचे मूळ सद्गुरू आहेत. तर अशी ही डॉक्टर लता खोकले यांची रचना ऐकूया केदार यांच्या आवाजात. गुरु गुरु माऊली माऊली कृपेची धरी मजवरी सावली गुरु माऊली माऊली कृपेची धरी मजवरी सावली महती न्यारी तुझ्या सावलीची प्राप्ती अटळ तुझ्या पावलांची महती न्यारी तुझ्या सावलीची प्राप्ती अटळ तुझ्या पावलांची रज चरणाची भाळी लेऊन रज चरणाची भाळी लेऊन थांबली जीवाची काहिली 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 गुरु माऊली माऊली कृपेची धरी मजवरी सावली नाम जपाचा नाम जपाचा स्पर्श पामरासी झाला दाटलेल्या अंधारात प्रकाश झोत आला. नाम जपाचा स्पर्श पामरासी झाला दाटलेल्या अंधारात प्रकाश झोत आला. ज्ञान किरणाने त्या अंतरंग बदलून ज्ञान किरणाने त्या अंतरंग बदलून वाट मोक्षाची दाविली 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 गुरु माऊली माऊली कृपेची धरी मजवरी सावली कृपेविण तुझ्या आता साध्य नाही हृदय अंतरिते धावलवला कृपेविण तुझ्या आता साध्य नाही हृदय अंतरिते धावलवलाही गुरुपद देऊन 25 तत्वांना गुरुपद देऊन 25 तत्वांना महती तयाची गायली 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 गुरु माऊली माऊली कृपेची धरी मजवरी सावली गुरु माऊली माऊली कृपेची धरी मजवरी सावली गुरु माऊली माऊली कृपेची धरी मजवरी सावली
विकास गजापुरे यांची. यात त्यांनी मृगाचा पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामापासून पीक तयार होऊन धान्य घरी येईपर्यंतच्या जीवनाचं वर्णन केलं आहे. सगळ्यांना पोषणाऱ्या शेतकरी राजाला कधीकधी स्वतःच्या पोटासाठी घरात काही शिल्लक आहे का हे शोधायची वेळ येते. अशी वेदनेची किनार असलेली ही निसर्ग कविता आहे. ऐकूया गौरीच्या आणि संगीतकार गणेशसूत म्हणजेच केदार यांच्या आवाजात. पराहिता
गला अंधारे यांचं. ग्रीष्मातल्या उन्हाने तापून तहानलेली म्हणजेच तृषार्त झालेली वसुंधरा अचानक बरसलेल्या पावसाच्या धारांनी तृप्त होऊन सगळीकडे पसरलेल्या आनंदमय वातावरणाचे त्यांनी खूप सुंदर वर्णन केले आहे. त्या म्हणतात, ही तृषार्त ही पृथा, ही धरा वसुंधरा, आज दिनू सोनियाचा कृष्ण मेघ रसला. सादर करीत आहे हर्षदा. ही तृषार्त ही पृथा ही धरा वसुंधरा, आज दिनू सोनियाचा कृष्ण मेघ बरसला, आज दिनू सोनियाचा कृष्ण मेघ बरसला. ही तृषार्त ही पृथा ही धरा वसुंधरा. ग्रीष्माचा सतत रोज सोशिला, दाहतीने ग्रीष्माचा सतत रोज सोशिला. चातका परी पहा मुख चंचू घडीला, थेंब थेंब प्राशुदी मुखाग्रे तोशिला. आज दिनू सोनियाचा कृष्ण मेघ बरसला, आज दिनू सोनियाचा कृष्ण मेघ बरसला. ही तृषार्त ही पृथा ही धरा वसुंधरा. मेघास आषाढी दूत तिने धाडिला, कालिदास वर्णवी गुज तिचे साक्षीला. मेघास आषाढी दूत तिने धाडिला, कालिदास वर्णवी गुज तिचे साक्षीला. धुंद मृदगंधा मधुनी अधर तिचा चुंबिला, धुंद मृदगंधा मधुनी अधर तिचा चुंबिला. आज दिनू सोनियाचा कृष्ण मेघ बरसला, आज दिनू सोनियाचा कृष्ण मेघ बरसला. ही तृषार्त ही पृथा ही धरा वसुंधरा. त्या तिथे कांती आज रास रंगला, वृक्षवेली लाजली प्रेम रंग रंगला. त्या तिथे कांती आज रास रंगला, वृक्षवेली लाजली प्रेम रंग रंगला. उंच नभांगणी दिसे ती बलाकमाला, उंच नभांगणी दिसे ती बलाकमाला. आज दिनू सोनियाचा कृष्ण मेघ बरसला, आज दिनू सोनियाचा कृष्ण मेघ बरसला. ही तृषार्त ही पृथा ही धरा वसुंधरा. ही पृथा ही धरा वसुंधरा. तृषार्त ही पृथा. दोन मनांचे जुळणे म्हणजे प्रेम. प्रेमात निस्वार्थ भाव आणि गुणदोषांसकट स्वीकारण्याची तयारी असेल तरच प्रेम टिकते. अशाच मनाने एकरूप झालेल्या प्रियकर प्रेयसीच्या मनातील शब्दातीत भावना अतिशय तरल शब्दात ज्येष्ठ कवी कृवी दातार यांनी व्यक्त केल्या आहेत. मी मनात काही म्हटले ते सांग कसे तुझं कळते, तू मनात जे जे म्हटले मम हृदयाने मत कथिले. ऐकूया केदार आणि गौरी यांच्या आवाजात मी मनात काही म्हटले. नात काही म्हटले ते सांग कसे तुझं कळले, मी मनात काही
फुलते वाऱ्यास जसे कळले मी मनात काही म्हटले ते सांग कसे तुझ कळले सखी रात राणी ग फुलते वाऱ्यास जसे कळले अवचित हा पाऊस आला अवचित हा पाऊस आला शिडकाम फुलावर झाला मनी प्रीती बीज जे रुजले ते सांग कसे तुझ कळले मनी प्रीती बीज जे रुजले ते सांग कसे तुझ कळले गगनात सूर्य जव येई गगनात सूर्य जव येई उगवती गुलाबी होई त्या प्राचीने मज कथिले तू मनात जे जे म्हटले त्या प्राचीने मज कथिले तू मनात जे जे म्हटले हे पुरी दाखले सारे हे पुरी दाखले सारे राहू दे काव्यात रे मी मनात गुणगुणलेले मी मनात गुणगुणलेले मी मनात गुणगुणलेले ते सांग कसे तुझ कळले मी मनात गुणगुणलेले ते सांग कसे तुझ कळले सखी द्वैत नामुळी उरले सखी द्वैत नामुळी उरले सखी द्वैत नामुळी उरले सखी द्वैत नामुळी उरले अद्वैत कमल हे उमले तू मनात तू मनात जे जे म्हटले मम हृदयाने मज कथिले तू मनात जे जे म्हटले मम हृदयाने मज कथिले मी मनात काही म्हटले तू मनात जे जे म्हटले मी मनात काही म्हटले तू मनात जे जे म्हटले मम हृदयाने मज कथिले मम हृदयाने मज कथिले मम हृदयाने मज कथिले
यांचं निसर्गगीत. ग्रीष्मातल्या उन्हाच्या झळा सोसलेली माती आषाढ सरींमुळे पुनरुज्जीवित होण्यासाठी तयार झाली आहे. हा संदेश या गीतातून दिला आहे. आज अशा सायंकाळी पहा आषाढ गरजत आला, धरती सांगे पावसाला, हिला नहाण गंध आला. ऐकूया दीप्तीच्या आवाजात. आज अशा सायंकाळी पहा आषाढ गरजत आला. आज अशा सायंकाळी पहा आषाढ गरजत आला, धरती सांगे पावसाला, धरती सांगे पावसाला, हिला नहाण गंध आला, हिला नहाण गंध आला. आज अशा सायंकाळी पहा आषाढ गरजत आला. अरे रिमझिम बरस जाणवेल थरथर, अरे रिमझिम बरस जाणवेल थरथर. अरे जपून कोसळ नको मोडूस शृंगार, तुझसाठी हिने दाह ग्रीष्माचा सोशिला, तुझसाठी हिने दाह ग्रीष्माचा सोशिला, धरती सांगे पावसाला, हिला नहाण गंध आला, हिला नहाण गंध आला. मधुगंधाची बखरण सदा करते मालती, मधुगंधाची बखरण सदा करते मालती. शिळी चांदणे लेऊन असे सदा मधुमालती, नाही होणार ती रीती, नाही होणार ती रीती, गंध आभाळ साक्षीला, धरती सांगे पावसाला, हिला नहाण गंध आला, हिला नहाण गंध आला. आज अशा सायंकाळी पहा आषाढ गरजत आला, धरती सांगे पावसाला, धरती सांगे पावसाला, हिला नहाण गंध आला, हिला नहाण गंध आला. पाहता क्षणीत प्रेमात पडणं ही खरं म्हणजे आजकाल एक सामान्य घटना झाली आहे. अनेक वेळा ही भावना आकर्षणातून निर्माण झालेली असते आणि कालांतराने ते विस्मृतीत देखील जाते. परंतु बरेच वेळा त्याचे पर्यवसान अत्यंत सुखद, तरल, समाधानी आयुष्यात होते. असाच काहीसा अनुभव नागपुरातील श्रेष्ठ कवी विकास गजापुरे यांच्या लेखणीतून उतरला आहे. ते म्हणतात, उमलला मोगरा गंध ओसंडुनी, प्रेम जडेले प्रिये नेमके त्या क्षणी. ऐकूया भालचंद्र यांच्या आवाजात. तू मला साजणी, प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी. भेटलो मी तुला, तू मला साजणी, प्रेम जडले
क्षणी वाटली तू कधी लाजवंती परी मेनका तू कधी विश्वामित्रा घरी वाटली तू कधी लाजवंती परी मेनका तू कधी हे विश्वामित्रा घरी पाहिले मी तुझे रूप भारावुनी प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी भेटलो मी तुला तू मला साजणी प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी सोन चाफा पुन्हा धुंद गंधाळला सांज वारा पुन्हा मंद रेंगाळला सोन चाफा पुन्हा धुंद गंधाळला सांज वारा पुन्हा मंद रेंगाळला उमलला मोगरा गंध ओसंडोनी प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी भेटलो मी तुला तू मला साजणी प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी राग लटका तरी तो खरा वाटला तो बोला तुझाही बरा वाटला राग लटका तरी तो खरा वाटला भाव डोळ्यातले भावले गमनी प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी भेटलो मी तुला तू मला साजणी प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी प्रेम जडले प्रिये नेमके त्या क्षणी तिचा प्रियकर तिच्यापासून कधीही दूर न जाता सतत तिच्या सन्निध असावा ही भावना कवयित्री शालिनीताई कुकडे यांनी सुंदर पद्धतीने मांडली आहे. त्या लिहितात, अलवार पापणीत बंदिस्त केलंय तुला, आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. ऐकूया दीप्तीच्या आवाजात. अलवार पापणीत बंदिस्त केलंय तुला, आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. अलवार पापणीत बंदिस्त केलंय तुला, आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला.
वर्षांनी पुन्हा भेटलेल्या प्रेमी युगलाने संसाराचा डाव पुन्हा एकदा मांडण्याचे स्वप्न समर्पक शब्दात विशद केले आहे. भूतकाळातील आठवणी आणि भविष्यातील स्वप्न या दोन्हींचे सुंदर वर्णन ऐकून आपल्यासमोर स्वप्नांचा गाव उभा राहतो. ऐकूया केदार आणि वैशालीच्या स्वरात. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चाले नाव, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चाले नाव, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चाले नाव, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव. मोजित होतो नभी चांदण्या चंद्रभूल जैसा, मोजित होतो नभी चांदण्या चंद्रभूल जैसा. जलाशयाच्या वर प्रतिबिंबित त्या दिसतसे तैसा. ओढ तुझी ग पुन्हा लागली, ओढ तुझी ग पुन्हा लागली, ना लागे मज थांग, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव. बसत होते पाय टाकुनी, बसत होते पाय टाकुनी, थंडगार त्या झळी, खेळत होती हिरवी लवाळी, सुळकन मासोळी, कमल पुष्पे त्या तडाखी, खेळत लपंडा, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव. तुझाच होता रम्य स्पर्श अन तिथल्या त्या एकांती, तुझाच होता रम्य स्पर्श अन तिथल्या त्या एकांती. बळे कवळुनी बाहूंमध्ये किती रंगल्या रती, नयनांमध्ये
विषयाचे पाणी तापत सुंदर झाले नाव. तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. तो स्वप्नांचा गाव. तो स्वप्नांचा कर्षणापलीकडे जाऊन दोन मनांचे जुळणे म्हणजे प्रेम. एकमेकांचा गुणदोषांसकट स्वीकार, आदर, विश्वास आणि कोणत्याही परिस्थितीत साथ देण्याची तयारी असेल तरच ते प्रेम बहरतं. पुढील गीतातून प्रेमात जोडीदाराशी एकरूप झालेली स्त्री व्यवसायात किंवा व्यावहारिक क्षेत्रात अपयशी ठरलेल्या जोडीदाराला ठासून सांगते आहे की ती कधीही त्याची साथ सोडणार नाही. तिची ही भावना कवयित्री डॉक्टर नंदिनी खाडे यांनी पुढील गीतातून व्यक्त केली आहे. ऐकूया गौरीच्या आवाजात. अशी कोणती जादू झाली तुझ्यात मी विरघळते आहे, परवा नाही आता जगाची मी न मागे वळते आहे. ऐकूया गौरीला. अशी कोणती जादू झाली, कोणती जादू झाली. अशी कोणती जादू झाली तुझ्यात मी विरघळते आहे. तुझ्यात मी विरघळते आहे.
दाराबरोबर ठामपणे उभ्या असलेल्या स्त्रीचे मनोगत ऐकले. ती कधीही साथ सोडणार नाही असं ठासून सांगते आहे. पुढील रचनासुद्धा डॉक्टर नंदिनी खाडे यांचीच आहे. या रचनेत त्यांनी प्रेमासाठी काहीही करण्यास तयार असलेल्या आणि प्रियतमेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या आधारस्तंभाचे वर्णन केले आहे. आणि या गझलसाठी त्यांना पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. ऐकूया संगीतकार गणेशसूत म्हणजेच केदार यांच्या आवाजात. संदेह नको आता साथीस तुझ्या आहे, विश्वास असू दे मी आधार तुझ्यासाठी, प्रेमात तुझ्या करतो जोहार तुझ्यासाठी. विरहात सखी हो अंगार तुझ्यासाठी, प्रेमात तुझ्या करतो जोहार तुझ्यासाठी, जोहार तुझ्यासाठी. विरहात सखे होतो अंगार तुझ्यासाठी, प्रेमात तुझ्या करतो जोहार तुझ्यासाठी, जोहार तुझ्यासाठी. संदेह नको आता साथीस तुझ्या आहे, विश्वास असू दे मी आधार तुझ्यासाठी, जोहार तुझ्यासाठी. भुंग्यास कळेना तो कैदेत फुलामध्ये, भुंग्यास कळेना तो कैदेत फुलामध्ये, बंदिस्त तसा मीही होणार तुझ्यासाठी, जोहार तुझ्यासाठी. ग्रीष्मात वसंताची चाहूल मला आली, ग्रीष्मात वसंताची चाहूल मला आली, सृष्टीत ऋतूंचा बघ शृंगार तुझ्यासाठी, शृंगार तुझ्यासाठी. ओठात गिरवताना गिरवताना मी नाव
अशाच अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या तरुणीच्या मनातील भावना कवयित्री शालिनीताई कुकडे यांनी चपखल शब्दात मांडल्या आहेत. ऐकूया गौरीच्या आवाजात. मी आता पदराने अश्रू नाही पुसणार, अन्यायासमोर नाही झुकणार. मी आता पदराने अश्रू नाही पुसणार, अन्यायासमोर नाही झुकणार. मी आता पदराने अश्रू नाही पुसणार, अन्यायासमोर नाही झुकणार. मी आता स्वकर्तृत्वाचे पाणी शिंपडणार, स्वकर्तृत्वाचे पाणी शिंपडणार. उजाड माळराने हिरवी कंच करणार, स्वकर्तृत्वाचे पाणी शिंपडणार. उजाड माळराने हिरवी कंच करणार. मी आता पदराने अश्रू नाही पुसणार, अन्यायासमोर नाही झुकणार. मी आता आकांक्षांचे पंख लावून गरुड भरारी घेणार, आकांक्षांचे पंख लावून गरुड भरारी घेणार. वैमानिक होऊन अंतराळात जाणार. मी आता पदराने अश्रू नाही पुसणार, अन्यायासमोर नाही झुकणार. मी आता स्वतःचे विश्व निर्माण करणार, प्रगतीपथावर देशाला नेणार. स्वतःचे विश्व निर्माण करणार, प्रगतीपथावर देशाला नेणार. मी आता पदराने अश्रू नाही पुसणार, स्वकर्तृत्वाने नारी ही चमकणार. मी आता पदराने अश्रू नाही पुसणार, स्वकर्तृत्वाने नारी ही चमकणार. मी आता पदराने अश्रू नाही पुसणार, अन्यायासमोर नाही झुकणार. अन्यायासमोर नाही झुकणार, अन्यायासमोर नाही झुकणार. मी आता कवी रास म्हणजेच डॉक्टर रामकृष्ण सहस्रबुद्धे यांची ही हिंदी रचना. कवीला जेव्हा पहिल्यांदा काव्य स्फुरते आणि प्रतिभेची जाणीव होते, तेच कवीचे पहिले प्रेम असते. एखाद्या प्रेयसीप्रमाणे ही प्रतिभा कधी रुजते, कधी समजावते, कधी बहाणे सांगते, तर कधी ज्ञानाचा प्रकाश उजळून टाकते आणि कवी उत्स्फूर्तपणे काव्यनिर्मिती करीत राहतो. याच भावना या गीतातून व्यक्त झाल्या आहेत. ऐकूया वैशालीच्या आवाजात. बात सच्ची वो बताने आई, प्यार हमसे थी जताने आई. बात सच्ची वो बताने आई, प्यार हमसे
श्रोते हो, आपण आजकाल अनेकदा ऐकतो लव्ह ॲट फर्स्ट साईट. कविराज शिरीष मुंजे यांनी प्रेमात वेड्या झालेल्या स्त्रीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या रचनेतील नायिकेला असं वाटतं की प्रेमाने तिच्यावर गारुड केला आहे. आजच्या पिढीला कदाचित गारुड शब्द माहीत नसेल, परंतु सोप्या शब्दात सांगायचं तर तिला प्रियकराशिवाय दुसरं काही सुचत नाही, अशी तिची काहीशी अवस्था झाली आहे. तर ऐकूया केदार यांच्या आवाजात गारुड केलं बाई गारुड केलं. गारुड केलं, गारुड केलं बाई गारुड केलं, गारुड केलं बाई 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 गारुड केलं, गारुड केलं बाई गारुड केलं. आली रायांची चाहूल, आली रायांची चाहूल, पूर माझं धकधकलं. गारुड केलं बाई बाई गारुड केलं, गारुड केलं बाई 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 गारुड केलं. चैन पडेना घडीवर, चित्त नाही धाऱ्यावर. चैन पडेना घडीवर, चित्त नाही धाऱ्यावर. बिरबिरते माझी नजर, बिरबिरते माझी नजर, बिरबिरते माझी नजर. गारुड केलं बाई गारुड केलं, गारुड केलं बाई बाई गारुड केलं, गारुड केलं बाई 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 गारुड केलं. रोग इश्काचा लोचट भारी, रोग इश्काचा लोचट भारी. धाडा निरोप हो त्या घरी, धाडा हो निरोप त्या घरी. वरले रावाना मनोमनी, वरले मी रावाना मनोमनी. गारुड केलं बाई गारुड केलं, गारुड केलं बाई बाई गारुड केलं, गारुड केलं बाई 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 गारुड केलं. घेते खंडेरायाची आण, ओवाळते पंचप्राण. घेते खंडेरायाची आण, ओवाळते पंचप्राण. चित्त माझं चोरलं, चित्त माझं चोरलं, चित्त माझं चोरलं, चित्त माझं चोरलं. गारुड केलं, गारुड केलं बाई गारुड केलं, गारुड केलं बाई बाई गारुड केलं, गारुड केलं बाई 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 गारुड केलं, गारुड केलं बाई 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 गारुड केलं. आणि श्रेष्ठ कवी आरा देशपांडे म्हणजेच कवी अनिल यांची आहे. या गीतातून कवीने अशी भावना व्यक्त केली आहे की बाहेर श्रावण झड लागली आहे, म्हणजेच पावसाची संततधार सुरू असताना बाहेरची सारी सृष्टी आणि कवीचे मन आतून संपूर्णपणे भिजून गेले आहे. बाहेर जसा एक पक्षी आपल्या पक्षात चोच खुपसून शांतपणे झोपला आहे, तशीच एक शांत एकांत भावना कवीच्या अंतःकरणात दाटून आली आहे. बाहेरच्या पावसाशी आणि निसर्गाशी मनाचा एक समरस होणारा संवाद या कवितेत दिसून येतो. ऐकूया संगीतकार गणेशसूत म्हणजेच केदार यांच्या आवाजात
झिम झिम ही वाऱ्यासह स्थायी लय धरून असे, संमोहन निद्रेतून शब्दांना जाग नसे, मिटून चोच पंखातच एक पक्षी निजलेला, श्रावण झड बाहेरी, श्रावण झड बाहेरी. ऐकूया केदार यांच्या आवाजात. तेरी श्रावण झड बाहेरी, श्रावण झड बाहेरी, श्रावण झड बाहेरी. मी अंतरी भिजलेला, मिटून चोच पंखातच एक पक्षी निजलेला. श्रावण झड बाहेरी, श्रावण झड बाहेरी, श्रावण झड बाहेरी, श्रावण झड बाहेरी. मी अंतरी भिजलेला, मिटून चोच पंखातच एक पक्षी निजलेला. अभ्रांचा हृदय भार, थेंब थेंब पाझरतो, विझलेला लांब दिवस चिंब होत ओसरतो, मिटून चोच पंखातच एक पक्षी निजलेला. श्रावण झड बाहेरी, श्रावण झड बाहेरी. चळते प्रतिबिंब जरा, स्थिर राहून थिजताना. चळते प्रतिबिंब जरा, स्थिर राहून थिजताना. बिंदुगणिक उठलेले क्षीण वलय विरताना, मिटून चोच पंखातच एक पक्षी निजलेला. श्रावण झड बाहेरी, श्रावण झड बाहेरी. झिम झिम ही वाऱ्यासह स्थायी लय धरून असे, झिम झिम ही वाऱ्यासह स्थायी लय धरून असे, संमोहन निद्रेतून शब्दांना जाग नसे, मिटून चोच पंखातच एक पक्षी निजलेला. श्रावण झड बाहेरी, श्रावण झड बाहेरी, श्रावण झड बाहेरी, श्रावण झड बाहेरी. अभिनेत्री संजीवनी गोळे यांना
निसर्गातल्या या चमत्काराकडे म्हणजे धोधो कोसळणाऱ्या मुसळधार पावसाकडे बघून असं वाटलं की दरवर्षी बरसणाऱ्या या पावसाची वाट आपली धरा युगानुयुगे बघते आहे. कोसळणारा पाऊस देखील जणू काही अनेक युगांच्या विरहानंतर धरेला भेटायला येतो आहे. या कोसळणाऱ्या धारांनी निसर्गसुद्धा फुलून येतो आणि आनंदाची परमावधी गाठतो. याच भावना शब्दात मांडताना त्या लिहितात, नवे उमलणे नवेच फुलणे नवे नवेला रंगतो, आनंदाने बरसण्यातला चरमभाव गाठतो, धो कोसळताना भेट सखीची घेतो. ऐकूया वैशालीच्या आवाजात संगीतकार गणेश सूत. धो धो कोसळताना 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 भेट सखीची घेतो, किती युगांचा विरह साहुनी, किती युगांचा विरह साहुनी, नवाच फुलून येतो, नवाच फुलून येतो, धो धो कोसळताना धो धो कोसळताना धो धो कोसळताना. साक्षी होन सृष्टी सारी, साक्षी होन सृष्टी सारी, अंगोपांगी शहारतो, साक्षी होन सृष्टी सारी, अंगोपांगी शहारतो, जीवनाला समोरे जाता, जीवनाला समोरे जाता, किंचित विराम घेतो, नवाच फुलून येतो, भेट सखीची घेतो, नवाच
कवयित्री रेवती बडगे यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या ऐकल्यावर कोणाला ते निखळ प्रेमगीत वाटू शकतं, तर कोणाला ईश्वर प्रीतीचा अलौकिक आनंद किंवा आत्मिक तृप्तीचा आनंद वाटू शकतो. साधक ध्यान, नामस्मरण अशा विविध मार्गांनी साधना करीत असतो. त्याचे अंतिम ध्येय परमेश्वराशी एकरूप होणे हेच असते. आपल्याच अंतरंगातील ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव घेऊन त्या दिव्य ऊर्जेत संपूर्णपणे लीन होण्याचा अनुभव म्हणजेच जीवाशिवाच्या भेटीचा अनुभव ह्या गीतातून व्यक्त झालेला आहे. ऐकूया संगीतकार गणेशसूत म्हणजेच केदार यांच्या आवाजात. असा आसमंत अशी धुंद साथ, युगावर क्षणांचीच होईल मात. वाटेल हेवाही मग देवतांना, विसरलो मला मी तुला पाहताना. ऐकूया. होती कवडसे उन्हाचे, असे सौम्य होती कवडसे उन्हाचे. आकाश ते जाळले चांदण्याचे, असे सौम्य होती कवडसे उन्हाचे. आकाश ते जाळले चांदण्याचे. अशी ओढ लावी तुझी साध काना, विसरलो मला मी तुला पाहताना. विसरलो मला मी तुला पाहताना. तुझा हात हाती हवा सळसळती. तुझा हात हाती हवा सळसळती. गंधाळली जणू मृगाची कस्तुरी ती. तुझा हात हाती हवा सळसळती. गंधाळली जणू मृगाची कस्तुरी ती. जशा कोकिळेच्या कंठात ताना, विसरलो मला मी तुला पाहताना. विसरलो मला मी तुला पाहताना. असा आसमंत अशी धुंद साथ. असा आसमंत अशी धुंद साथ. युगावर क्षणांचीच होईल मात. असा आसमंत अशी धुंद साथ. युगावर क्षणांचीच होईल मात. वाटेल हेवाही मग देवतांना, विसरलो मला मी तुला पाहताना. विसरलो मला मी तुला पाहताना. विसरलो मला मी तुला पाहताना. रसिक हो, पुढील रचना कवयित्री नीता अवचट यांची आहे. त्यांनी एका बिकट परिस्थितीत मनाची झालेली घालमेल या कवितेत दर्शवली आहे.
बिकट परिस्थिती सापडल्यावर माणसाला मिळेल तो मार्ग चोखाळावा लागतो, परंतु त्याच्या निर्मल मनात असलेल्या मनाचा विचार होतो का, असा काहीसा प्रश्न कवयित्रीला पडतो. त्या लिहितात, कल्लोळ भावनांचा करीतो अंतरी कोलाहल, गुंता विचारांचा मनास करीतो उगात विफळ, परी तुझला कळावे मन माझे आहे निर्मळ. ऐकूया हर्षदाच्या आवाजात. कल्लोळ भावनांचा करीतो अंतरी कोलाहल, कल्लोळ भावनांचा करीतो अंतरी कोलाहल, गुंता विचारांचा मनास करीतो उगाच विव्हळ, गुंता विचारांचा मनास करीतो उगाच विव्हळ, परी तुझला कळावे मन माझे आहे निर्मळ, परी तुझला कळावे मन माझे आहे निर्मळ, कल्लोळ भावनांचा. ओझे आसवांचे पेलताना सोडले, ओझे आसवांचे पेलताना सोडले, प्रेमबंधाचे किनारे नकोत स्वप्न गुलाबी, नकोत मोर पिसारे, परी तुझला कळावे मौनाचे इशारे, परी तुझला कळावे मौनाचे इशारे.
पंढरीच्या वारीला जाण्यासाठी वारकरी किती आतुर असतो हे आपण जाणतोच. परंतु ज्या वारकऱ्याने आयुष्यात कधीही पंढरीची वारी चुकवली नाही, त्याला वृद्धत्वामुळे पंढरीच्या वारीला जाता येत नसेल तर त्याला काय वाटेल? या भावनेच्या भरात कवी शिरीष मुंजे यांच्या मनात विचार आला की तो भक्त विठ्ठलालाच म्हणेल का की बा विठ्ठला, मला येणे काही शक्य नाही, तर तूच ये ना रे माझ्या घरी. तर हाच भाव व्यक्त करणारी ही रचना. सडा हा शिंपला भक्तीचा दारी, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. या गीतानंतर आजचा तुला पाहतानाचा प्रयोग क्रमांक 35 संपन्न होईल. तर ऐकूया संगीतकार गणेशसूत म्हणजेच केदार यांना. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. सडा हा शिंपला भक्तीचा दारी, सडा हा शिंपला भक्तीचा दारी, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये बा विठ्ठला, ये बा विठ्ठला, ये बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला. संपली सारी संपली सारी मीपणाची शिरजोरी. संपली सारी मीपणाची शिरजोरी, थोडी आत्मप्रेमाची उभारली खरी. संपली सारी मीपणाची शिरजोरी, थोडी आत्मिक प्रेमाची उभारली खरी. कुडी माझी आता जर्जर म्हातारी, कुडी माझी आता जर्जर म्हातारी. शक्य नाही आता पंढरीची वारी, शक्य नाही आता पंढरीची वारी. ये बा विठ्ठला, ये बा विठ्ठला, ये बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला. आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी. आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी. मी सुदामा तू माझा सख्यारी. आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी. मी सुदामा तू माझा सख्यारी. भक्तगण जमतील भिवरेच्या
हसण्याची जाणवेल थोडी तरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला. यात्रा शेवटची, यात्रा शेवटची, यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी, ही न्यारी न्यारी. यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी, यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. नाव तुझे घेता घेता पोहोचेल पैल तिरी. यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता पोहोचेल पैल तिरी. यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. नाव तुझे घेता घेता पोहोचेल पैल तिरी. ओझे कसलेही नाही आता श्री, ओझे कसलेही नाही आता श्री. घे मला कुशीत हे श्रीहरी, घे मला कुशीत हे श्रीहरी. घे रे बा विठ्ठला,